अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची गळपास घेऊन आत्महत्या. मुलाच्या आत्महत्येनं वडिलांनी अवघ्या 12 तासात सोडले प्राण. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील दुःखद घटना. निवृत्ती कदम यांनी चिठ्ठी लिहून केली आत्महत्या. माझे सर्व पीक पाण्याखाली गेलंय. माझ्या मुलाला कोणताही रोजगार नाही. पूर परिस्थिती व आरक्षण नसल्याचा चिठ्ठीत उल्लेख. पोलिसांकडून चिठ्ठी जप्त. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. जिल्ह्यातील शेतकरी हतबाल झालाय. शेतात काही उरलं नाही. बँकेचं कर्ज आणि सावकारी कर्ज कसं फेडावं या विवंचनेतून नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथील तरुण शेतकरी निवृत्ती कदम यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली. मुलानं गळपास लावून आत्महत्या केल्यानं काही तासातच वडिलांनी देखील प्राण सोडले. या घटनेनं नांदेड जिल्हा सुन्न झालाय. निवृत्ती कदम यांना 3 एकर जमीन होती. या 3 एकर मध्ये सोयाबीनचं पीक घेण्यात आलं होतं. शेतात आलेल्या सोयाबीनचं पीक या पावसामुळे मातीमोल झालं. मागील 8 दिवसापासून सातत्यानं पाऊस सुरू होता. कदम हे दररोज शेताकडे जाऊन पीक पाहून विचार करायचे. बँकेचे 1,10,000 कर्ज, पेरणीसाठी सावकारांकडून घेतलेलं कर्ज, लेकरांचं शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या विवंचनेतून निवृत्ती कदम या तरुण शेतकऱ्यानं आपलं जीवन संपवलं. वडील आणि आजोबा गमावलेल्या भगवान कदम या मुलांच्या डोळ्यातील अश्रूत सर्व काही सांगून जातात. राज्याचं मराठवाड्यात पावसानं कहर केला. राज्यात सर्वाधिक नुकसान नांदेड जिल्ह्यात झालं. हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतला. परंतु शासनानं हेक्टरी 8,500 रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. त्यामुळे अस्मानी आणि आता सुलतानी संकटामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय. शासनानं हेक्टरी 50,000 रुपये तात्काळ आर्थिक मदत देऊन संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं. अन्यथा सरकारवरचा शेतकऱ्यांचा विश्वास उडेल अशी भावना शेतकरी वर्गातून व्यक्त होतीये. सरकारनं तात्काळ मदत द्यावी आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. वाढलं होतं थोडं कर्ज वाढलं होतं. शेताकडलं करत गेले. पप्पा सगळं करत गेले आमचं घरचं. बाबाची पण भावाला पॅरलेस झाला होता 1-1.5 वर्षात आली. भावासाठी पैसे आणले होते इलाजासाठी. सोयऱ्या धायऱ्याचे काय आणले होते 1-1.5 लाख रुपये आणले होते. बँकेचं कर्ज आहे 1,70,000 रुपये. ते कर्ज भावाच्या तब्येत मिळवलं ते लागलेलं कर्ज. सोयाबीनला शेताकडे जात गेले तर सोयाबीन मोडं फुटले होते. आणि मागं ते याचं बचत गटाचे याचं कर्ज उचलून गाय आणली होती 35,000ची. मागं आता 4-5 दिवसाखाली 3 मिली शेती पुरलं. त्याच्यामुळे ते लई टेन्शन घेऊ लागले. 8-10 दिवसाला काय भाकर बी खाय ना घरी. त्याच्यामुळे सोयाबीन आहे शेतामध्ये. ते 8-10 दिवस लगातार पाणी पडल्यामुळे त्याला मोडं फुटले शेती.